नमस्कार मित्रांनो, कसे सगळे. तर काय झालं मित्रांनो माहिती आहे का, मला एक आयडिया सुचली आहे. म्हणलं प्रमिलाला आहे ना, आज आहे ना थोडासा त्रास देऊया. आणि कारण व्हिडिओचं पण लय मजेदार आहे मित्रांनो. मी तिला काय म्हणणार आहे माहिती आहे का, तिला म्हणणार आहे मी आंटी. मला आहे ना लय हसूच येते. म्हणजे काय बोलल ती, काय रिॲक्शन येईल. कारण तिला असं काय म्हणलं ना, आमच्या दोघात एकतर काय होतं माहिती आहे का, आमच्या दोघात मला वाटतं एक 5 वर्षाची गॅप आहे. ती सारखं मला बोलून दाखवते, हा मी तुझ्यापेक्षा लय लहान आहे, असं आहे तसं आहे. तिला आहे ना म्हणजे एकदम असं तिच्या ह्याच्यावर बोललं ना लय राग येतो बेकार. तर मी तिला आज म्हणणार आहे, मी आज तू आंटी दिसायला लागली असं तसं काय ते चिडवणार आहे. तर व्हिडिओमधील खूप मजा येणार आहे मित्रांनो. तुम्ही राहा सोबत. चला बघू काय म्हणते आता. प्रमिला, ए हा, अयो काय ग, काय काय ए पुरे पुरे सॉरी सॉरी, ए आंटी. काय अगं म्हणजे तू दिसा लागलीस ना आंटी, आता जरा वय वाढलं ना तुझं, मग आता आंटी दिसा लागली आंटी म्हणजे. कोणाला म्हणतात माहितीये का? हे काय बसली ना समोर, आता तू दिसा लागलीस ना आंटी. मला आंटी म्हणतात. हा मग आता मला आंटी म्हणतात. आता मोठी झाली की तू आंटी आता. कोणाला म्हणतात? 40-45 वर्ष जे असतात ना त्या लेडीजला आंटी म्हणतात. काय बोलायला लागलेच काय तू. आजी 60-70 लोक 60-70 होते ना त्या व्यक्तीला आजी म्हणतात. हे बघ, म्हणतात कुणाला माहित नाही, पण मला वाटतं की तू आता आंटीच झाली, दिसा लागले हा, त्यामुळे तुम्ही कोण? तुम्ही आजोबा का? मी मी आंटी म्हणत तुम्ही आजोबा. मी आजोबा नाही. मी काय आजोबा, मी मी काय आता, मी माझं पण वय झालंय ना आता, त्यामुळे म्हणून तुम्ही आजोबाच ना. केस काळे करून कोणी काही हे होत नाही, हँडसम होत नाही. बरं, जाऊ दे ना. नीट तुला बोला बरं का. आता जे आहे ते बोल, तुला राग यायची काय तुम्ही गरज कॅमेरा आहे? चालू करून तसलं मला आंटी बिंटी म्हणू नका. काय आता जे दिसतंय ते आंटीला आंटी आंटी दिसते का मी? मग काय म्हणते. आणि तुमच्या सगळ्या रेडा मला आंटी म्हणतोय. छोटस पोरग म्हणलं काय वाटत नाही. अगं आता बघ तू साडी घातली आहे, हातात बोट घातले, तर हा, सगळं घातले आहे. मग आता मग कासोटा घातला का आजी म्हणणार का मला? कासोटाची साडी घालते की नथ घालते, नाकात बांगड्या घालते, मग आज अगं, आजी म्हणणार का? तू आज आंटी दिसायला लागले ग, आंटी सारखी तुम्ही मला आंटी आंटी म्हणू नका बरं का. तुम्हाला आता काय मला आंटी म्हणू नका. बरं, आता लेकरं झाली मोठी लेकरं, आता पार आता मला वाटते मोठी लेकरं 2 लेकरं झाली. एवढं वर्ष 14-15 वर्ष लग्नाला झाले की आता वय बी झालं तुझं, आता तू आंटी सारखी दिसावी लागलीस. माझ्या वयाची मुलींची अजून लग्न नाही झालेली. माझं कोण लवकर म्हणते? लग्न झालंय म्हणताना मुलं झालेत पटकन. होय. मला बघून सुद्धा कोणी म्हणत नाही की मी 2 मुलांची आई आहे ते. अगं कोण मग म्हणून तर म्हणतो 2 मुलांची आई नाही म्हणत कोणी तुला. म्हणतच नाही मला 2 मुलांची आई आहे. मी एवढी यंग दिसते आणि आंटी काय? तोंडावर तुमच्यासारखं तुमच्यासारखा रेडा मला आंटी म्हणायला लागलाय. तोंड बघितलं का आरशात? घोबडासारखं तोंड तसलं काळ घेऊन आले आसुलासारखं. आता स्वतः आजोबाच्या वरचे दिसतंय तुम्ही. तसं आहे ताता फुप्पा खिक्का खोका दिसतात ना तसले. तुला सांगू का समजावून. हे मला नाही का, मला परत जर म्हणले ना तर बघा तुम्ही. अरे, मला 2 गोष्टी बोलू दे. कसं आहे, वेळ काळ गेल्यावर माणसं नाही ना, जी परिस्थिती आहे ती ऍक्सेप्ट करावं लागते. कायची आता परिस्थिती? आता दिसते कायची आंटी तर परिस्थिती? आंटी आंटी आता आपलं वय, आता आपलं वय वाढलं तर आपण ऍक्सेप्ट करावं ना. काय माझं एवढं काहीच रागायला? वय वाढलं. माझं काहीच वय वाढलंय. मग कोणाचं वाढलंय? तुमचं वाढलंय. तुम्ही माझ्यापेक्षा आता मोठे. माझं वाढलंय म्हणल्यावर तुझं वाढणारच ना का? तू काय लहान होत जाणार काय? मग मी काय एवढी आंटीच्या वयाची आहे का? ती तुम्ही म्हणायला लागलाय मला. हा मग तुम्ही कोण? म्हणायला लागलाय. हा, मग पहिली दुसरीचं पोरग म्हणलं तरी काय वाटत नाही ना. कोणी तर सुरुवात करावं लागेल ना असं. सुरुवात असल्या मोठ्या रेड्यापासून सुरुवात असते काय? अगं पण मी काय म्हणतोय, तुला एवढं रागायची काय गरज आहे? हं? रागा तुम्हाला कोणी म्हणलं तर ओ आजोबा म्हणून. अगं मग मला आजोबा मी तर ऍक्सेप्ट करतो ना, मी कुठं रागाली? हा, बरोबर. आजोबा आजोबा आजोबा. तुम्ही आंटी झालीस ना. हे बघा, तुम्ही मला आंटी म्हणू नका. मी तुम्हाला आता सांगायला लागले. तुम्ही मला तसं माझं डोकं खराब करू नका विनाकारण. रागाला येऊ नको. इकडे शांत डोकं. कसं आहे, शांत डोकं ठेवायचं आपलं. शांत डोकं ठेवायचं. ग बसा. काय शांत डोकं ठेवायचं? हा, मग आता जी परिस्थिती आहे ती माणसाने ऍक्सेप्ट करावी आणि त्याच्यानुसार चालावं. परिस्थिती म्हणजे काय? मला भीक लागली काय तर? विनाकारण परिस्थिती कसली परिस्थिती? विनाकारण उगाच चिडायला यायची काय गरज आहे? हाय आंटी आंटी सारखी दिसते तर आंटी म्हणून घे ना स्वतः. काय तुम्ही आंटी म्हणू नका मला आंटी म्हणू नका. तुम्हाला सांगायला लागले काय? मग स्त्रीच्या साईच्या वर्गाचे कोणी म्हणलं तर मला काय वाटत पण नाही त्याचं काय. म्हणजे त्यांनी म्हणलं चालतंय आणि मी म्हणलं नाही चालत. तुम्ही एवढा मोठा घोडा मला आंटी म्हणाला माझ्यापेक्षा मोठा असून. अगं विचार कर, मग मी यासारख्या चांगल्या माणसाला समजते की तू आंटी दिसायला लागल्या म्हणल्यावर मग कोणालाही समजेल ना. आणि तुम्ही कोण दिसायला लागलाय? मी काय आता मी तुझा नवरा. तुम्ही बारकं पोरग आहे का? काय बोलतेस तू? मी कुठं म्हणतोय मी जवान दिसाली? मी बी आता म्हातारा झालो, तू बी झाली. आंटी जर म्हणले ना तर बघा मी फोनच फोडीन तुमचा. बंद करा ती फोन. बरं तुला बरं जाऊ दे, तुला सुंदर दिसाली आहेस, छान दिसालीस. आंटी सारखी.
परत आणते का? बरं जाऊ दे बाई, सोडा तो विषय, लय मनावर घेतलंस तू.